नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सारडा महाविद्यालयाने मोठा दिलासा दिला आहे. 11वी प्रवेशासाठी शासनाची ऑनलाईन प्रक्रिया आता पूर्णपणे मोफत करण्यात आली असून विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयात येऊन फॉर्म भरता येणार आहेत. प्राचार्य माहेश्वरी गावित यांनी माहिती देताना सांगितलं की यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेवर पैसे खर्च करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या मोफत सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आलं आहे. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर माहेश्वरी गावित, प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहिल्यानगर. नुकताच आता 10वीचा निकाल लागलेला आहे आणि आता सगळ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी म्हणजे 11वीसाठी कोणतं महाविद्यालय घ्यायचं असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पुढे आहे. तर आमच्याकडे अगदी 11वी पासून तर PhD पर्यंतचं उच्च शिक्षण सगळं आमच्या महाविद्यालयामध्ये इथे विद्यार्थ्यांसाठी आहे, हे मला सुरुवातीलाच नमूद करायचं आहे. आणि मागच्या वर्षीपासून आपण बघितलं की 11वीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सर्वत्र सुरू झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना या नवीन प्रक्रियेमध्ये वावरताना अनेक अडचणी आल्या. मागच्या वर्षापासून आम्ही स्वतः शिक्षक म्हणून आणि मी प्राचार्य म्हणून या सगळ्या गोष्टी अगदी जवळून बघितल्या की विद्यार्थ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही, त्यांना फॉर्म वगैरे भरून घेण्याची सुविधा नसते, या सगळ्या गोष्टी. तर हे सगळं लक्षात घेता या वर्षी, अगदी मागच्या वर्षी सुद्धा, पण मागच्या वर्षी ही पहिलीच प्रक्रिया असल्यामुळे कदाचित आमच्याकडूनही काही त्रुटी राहून गेल्या असतील, पण या वर्षी मात्र आता आमचं महाविद्यालय या बाबतीत अगदी सुसज्ज आहे की विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं योग्य मार्गदर्शन करायचं, त्यांना फॉर्मच्या संदर्भामध्ये जर काही अडचणी असतील तर त्या सगळ्या सोडवण्यासाठी आमचे सगळे प्राध्यापक इथे जातीनं उपस्थित आहेत. नमस्कार, मी प्राध्यापक गिरीश पाखरे, उपप्राचार्य प्रेमराज सारडा महाविद्यालय. 11वी ॲडमिशनची प्रक्रिया ही काही दिवसापूर्वीपासून सुरू झालेली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी बऱ्याचशा तांत्रिक अडचणी आल्या होत्या, ज्यामध्ये अगदी माहिती नसल्यामुळे 95% मुलाला सुद्धा सेल्फ फायनान्सला ॲडमिशन घेण्याची वेळ आली होती. तर अशी गोष्ट पुन्हा घडू नये म्हणून यावर्षी शासनाने ही प्रक्रिया लवकर सुरू केलेली आहे. त्यामध्ये आमच्यासारख्या महाविद्यालयांना, शाळांना यामध्ये लक्ष घालण्यासाठी शासनाने सुचवलेलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर पारस कोठारी, प्रेमराज सारडा महाविद्यालयाचं कनिष्ठ विद्यालयाचं मी चेअरमन आहे. काल नुकताच CBSE 10वी स्टँडर्डचा निकाल लागलेला आहे. त्या अनुषंगाने आज विद्यार्थ्यांना एक संदेश देण्यासाठी आम्ही इथे प्राचार्य गावित मॅडम, पाखरे सर आणि आमचे कुमावत सर असे हिंद सेवा मंडळाच्या वतीने आम्ही इथे तुम्हाला एक आवाहन करण्यासाठी जमा झालेले आहोत किंवा तुम्हाला संदेश देत आहोत. तर प्रथमतः सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मी हिंद सेवा मंडळ आणि प्रेमराज सारडा कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य आणि सर्व संस्थेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या यशाबद्दल. नुकत्याच आता ज्या परीक्षा झाल्या त्यासाठी आवाहन करायचं की 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर त्यासाठी आम्ही आवाहन असं करत आहोत की आता तुम्ही 10वीत चांगलंच यश मिळवलेलं आहे, पण पुढील कॉलेजमध्ये येताना कॉलेजमध्ये 11वीसाठी आमच्या कॉलेजला ज्या व्यवस्था आहे त्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला विवरण करण्यात येत आहे. सारडा कॉलेजमध्ये 11वीसाठी मोफत व्यवस्था जी उपलब्ध केली आहे की सध्या जी प्रक्रिया आहे कॉलेजमध्ये ॲडमिशन करण्यासाठी ऑनलाईन, त्यामध्ये मागच्या वर्षी जो अनुभव आला थोडंसं, त्यामध्ये विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. काही जणांना ते ॲडजस्ट झालं नाही किंवा सायबर कॅफेत जा किंवा इकडे धावपळ करण्यात आली. तर ती पूर्ण व्यवस्था आमच्या कॉलेजने आणि मंडळाने विनामूल्य इथे उपलब्ध केलेली आहे आणि त्यासाठी आमचे सर्व प्राध्यापक वर्ग आणि त्याशी संबंधित शिक्षक हे 6 एप्रिल पासून 10 ते 5 पर्यंत या ठिकाणी उपलब्ध राहतील आणि त्यांना ती माहिती भरण्यासाठी संपूर्ण सहकार्य करतील. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.